नमस्कार मित्रांनो, एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अक्षरशः उशिरा का होईना राज्य सरकारला अखेर जाग आलेली आहे. कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऐन होळी दिवशीच पीक विमा वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे. पीक विमा कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा एकमताने ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अनेक दिवसापासून तुम्हाला तर माहीतच आहे की खरीप 2025चा पीक विमा नेमका कधी येणार. शेतकरी चिंतेत होते, कारण गतवर्षी शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अक्षरशः पैसे भरलेले होते, नाही फुकट योजना होती. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण या ठिकाणी बनलेलं होतं आणि अक्षरशः शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. कारण खरीप 2025चा पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती होळी दिवशी जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे, त्या जिल्ह्यांची यादी देखील आता पीक विमा कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कारण यामध्ये आपण थेट जिल्ह्यांची नावं या ठिकाणी सांगणार आहोत आणि या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. शेतकऱ्यांना ही होळी पावलीच म्हणावी लागेल, असं म्हणायला आता हरकत नाही. तर वेळ न घालवता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा होळी दिवशी जमा केला जाणार आहे ते जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहूया. लातूर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, हिंगोली, नाशिक, बुलढाणा, बीड, त्यानंतर मित्रांनो वाशिम, त्यानंतर चंद्रपूर, गोंदिया, त्यानंतर मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती होळी दिवशी पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा केली जाणार आहे. उर्वरित जिल्ह्यात देखील पीक विमा जमा केला जाणार आहे, मात्र त्याची तारीख या ठिकाणी राज्य सरकारने अजून तरी या ठिकाणी सांगितलेली नाही आहे. जशी ती तारीख सांगतील त्यावेळेस आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.